लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं 4 मेथड्स इन ऑर्डर टू मेजर अर्थ रेजिस्टन्स. ठीक आहे, त्याच्यापैकी आपण 3 मेथड स्टडी केलेले आहेत. ठीक आहे, सो फर्स्ट आपण 2 पॉइंट मेथड स्टडी केलेली आहे, देन 3 पॉइंट मेथड आणि डायरेक्ट मेजरमेंट फ्रॉम मेगर. या 3 मेथड आपण स्टडी केलेल्या आहेत इन ऑर्डर टू मेजर अर्थ रेजिस्टन्स. अर्थ रेजिस्टन्स मेजर करण्याच्या 3 मेथड आपण स्टडी केलेल्या आहेत. जस्ट त्याच्यावरती एक ओव्हरलुक करून घेऊया. सो 2 पॉइंट मेथड मध्ये काय केलं होतं आपण, 2 इलेक्ट्रोड आहेत, एक तुमचा अर्थ इलेक्ट्रोड जो अर्थिंग केलेले आहे आणि एक तुम्ही रेफरन्स इलेक्ट्रोड घेतला ज्याचा रेजिस्टन्स तुम्हाला माहिती आहे. तर याच्यामध्ये 2 पॉइंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करून, ठीक आहे, तो बाय युजिंग दॅट पोटेन्शियल डिफरन्स अँड करंट, फॉल्ट करंट थ्रू दॅट इलेक्ट्रोड ए. ठीक आहे, ए इलेक्ट्रोड मधनं जो करंट जाणार आहे त्या पोटेन्शियल डिफरन्सचा यूज करून आर फाइंड केला, आर इक्वल्स टू ई अपॉन ए. यू विल गेट रेजिस्टन्स ऑफ दिस अर्थ कंडक्टर. ठीक आहे, आणि बाय युजिंग दॅट पोटेन्शियल यू विल गेट दिस रेजिस्टन्स ऑफ अर्थ और अर्थ कंडक्टर. ठीक आहे, हे झालं तुमचं 2 पॉइंट मेथड. देन नेक्स्ट आपण स्टडी केलं होतं 3 पॉइंट मेथड. 3 पॉइंट मेथड मध्ये 3 कंडक्टर किंवा 3 इलेक्ट्रोड्स, ठीक आहे, इलेक्ट्रोड ए, बी आणि सी, ते तुमच्या ट्रायंगलच्या कॉर्नर वरती प्लेस केलेले आहेत. त्याच्यापैकी आपल्याला ए इलेक्ट्रोडचा रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आणि बी आणि सी इलेक्ट्रोडचा रेजिस्टन्स आपल्याला नोन आहे. ठीक आहे, सो डायरेक्टली फॉर्म्युला आहे रेजिस्टन्स ऑफ इलेक्ट्रोड ए इक्वल्स टू R1 प्लस R2 मायनस R1 प्लस R3 मायनस R2 डिवायडेड बाय 2. या फॉर्म्युलाने डायरेक्टली आपण रेजिस्टन्स ऑफ दॅट इलेक्ट्रोड ए फाइंड आउट करू शकतो. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. हे तुम्ही इथे फॉर्म्युला बघू शकता. रेजिस्टन्स ॲट पॉइंट ए इक्वल्स टू R1 प्लस R3 मायनस R2 डिवायडेड बाय 2. देन आपण बघितलं होतं मेजरमेंट ऑफ अर्थ रेजिस्टन्स बाय युजिंग मेगर. ठीक आहे, विच इज डायरेक्ट मेथड टू मेजर अर्थ रेजिस्टन्स. ठीक आहे, याच्यामध्ये आपला हा तुमचा हँडल आहे. देन युअर डीसी जनरेटर, इट विल जनरेट डीसी करंट. ठीक आहे, डीसी करंट जनरेट झालाय, आपल्याला एसी करंट रिक्वायर्ड आहे. इथे असेंब्ली आहे, सर्किट विच इज नथिंग बट युअर रेक्टिफायर दॅट विल कन्वर्ट दॅट डीसी करंट इनटू एसी. देन हा इथे आपला 2 कॉइल आहेत. ठीक आहे, दॅट कॉइल विल डिफ्लेक्ट द पॉइंटर. जो काय पॉइंटर इनिशियली ऍट इन्फिनिटी पोझिशनला असेल तो पॉइंटर डिफ्लेक्ट होईल डिपेंडिंग ऑन द अर्थ रेजिस्टन्स, जे काय व्हॅल्यू असेल. आणि हे जे टर्मिनल्स आहेत ते आपण डायरेक्टली अर्थ मध्ये कनेक्ट करणार आहे. ठीक आहे, हा ई टर्मिनल आहे, देन पी आणि सी. ठीक आहे, या दोन्ही मधलं आपल्याला रेजिस्टन्स मेजर करायचं आहे. यू विल गेट डायरेक्ट व्हॅल्यू ऑफ दॅट रेजिस्टन्स. इथे आपल्याला डायरेक्ट रेजिस्टन्सची व्हॅल्यू भेटते. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे फॉलोअप पोटेन्शियल मेथड. ठीक आहे, सो नेक्स्ट आहे आपला फॉलोअप पोटेन्शियल मेथड. बाय युजिंग दिस मेथड यू हॅव टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ अर्थ रेजिस्टन्स. ठीक आहे, आता ही फॉलोअप पोटेन्शियल मेथडची एक सर्किट डायग्राम किंवा कनेक्शन डायग्राम ड्रॉ केलेली आहे इथे. सो याच्यामध्ये फर्स्ट एक इलेक्ट्रोड आहे विच इज नथिंग बट युअर अर्थ इलेक्ट्रोड, जो आपण अर्थिंग साठी यूज करणार आहे. म्हणजे आपली जी अर्थिंग आहे, ठीक आहे, नॉर्मल अर्थिंग किंवा हा आपला अर्थ इलेक्ट्रोड आहे, ई बोलूया आपण याला. देन त्याच्यासोबतच आपण एक रेफरन्स इलेक्ट्रोड घेणार आहे, रेफरन्स इलेक्ट्रोड ई. ठीक आहे, हा आपला रेफरन्स इलेक्ट्रोड ए घेतलाय आणि हा अर्थ इलेक्ट्रोड ई आहे. आता याच्यामध्ये इट इज सिमिलर टू 3 पॉइंट मेथड. सिमिलर आहे 3 पॉइंट मेथडला, पण ट्रायंगल मध्ये न प्लेस करता 3 पॉइंट मध्ये प्लेस केलेला आहे. 3 इलेक्ट्रोड घेतलेले आहेत. हा रेफरन्स इलेक्ट्रोड 1, ठीक आहे, विच इज नथिंग बट ए, ज्याच्यातनं आपण करंट पास करणार आहे. ठीक आहे, ज्याच्यातनं आपण करंट पास करणार आहे. हा जो ॲमीटर इथे कनेक्ट केलेला आहे, या रेफरन्स इलेक्ट्रोड मधनं करंट पास केल्यानंतर, ठीक आहे, या अर्थ मधनं करंट पास केलाय. फॉर एक्झाम्पल अर्थ मध्ये करंट पास झालाय, ड्यू टू दॅट करंट, ठीक आहे, काहीतरी पोटेन्शियल क्रिएट होणार आहे. आणि हा जो करंट आहे हा तुमच्या या इलेक्ट्रोड मधनं सुद्धा फ्लो होणार आहे आणि याच्या दोन्ही मध्ये, ठीक आहे, ई आणि ए मध्ये पोटेन्शियल क्रिएट होणार आहे. ठीक आहे, तो एक कन्सेप्ट आहे. आणखी एक याच्यामध्ये ऍडिशनली काय केलंय, इथे या कंडिशन मध्ये एक ऍडिशनली थर्ड तुमचा इलेक्ट्रोड यूज केलेला आहे. ऍडिशनल थर्ड इलेक्ट्रोड आहे बी. ठीक आहे,
इनिशियली हे बी कन्सिडर करा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. विच इज लोकेटेड ऍट इक्विडिस्टन्स. इक्विडिस्टन्स म्हणजे काय, हा ई आणि ए च्या एकदम सेंटरला आपण इलेक्ट्रोड बी लोकेट केलेला आहे किंवा इन्स्टॉल केलेला आहे. ठीक आहे, सो हा बी जो इलेक्ट्रोड आहे त्याला आपण लेफ्ट साइडला मूव्ह केल्यानंतर आणि राईट साइडला मूव्ह केल्यानंतर, म्हणजे ई च्या जवळ मूव्ह केल्यानंतर आणि ए च्या जवळ मूव्ह केल्यानंतर याच्यावरती काय इफेक्ट होणार आहे ते आपल्याला फॉलोअप पोटेन्शियल मध्ये स्टडी करायचं. आता बी च्या जवळ म्हणजेच काय, हा जो बी जो इलेक्ट्रोड आहे तो इकडे या साइडला ए च्या जवळ मूव्ह केला. ठीक आहे, त्यामुळे तुमचं त्या कंडिशन मध्ये पोटेन्शियल काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. हे जे पोटेन्शियल आहे ते इन केस ऑफ अप टू ए ते काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. आणि हा जो बी जो कंडक्टर आहे, पोटेन्शियल इन बिटवीन ई अँड बी चाललंय. पोटेन्शियल इन बिटवीन ई अँड बी या केसमध्ये ई आणि बी या इलेक्ट्रोड मधलं जे पोटेन्शियल आहे, जर हा बी हा जो इलेक्ट्रोड आहे ए च्या जवळ मूव्ह केला तर ई आणि बी मधलं जे पोटेन्शियल आहे ते डिक्रीज होत जाणार आहे. सिमिलरली जर आपण हा बी कंडक्टर बी इलेक्ट्रोड ई च्या जवळ मूव्ह केला, ठीक आहे, ई च्या जवळ मूव्ह केला, त्या केसमध्ये पोटेन्शियल काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथे दोन कंडिशन दाखवलेल्या आहेत, B1 आणि B2. ठीक आहे, हा वाला B1 म्हणजे हा बी कंडक्टर फर्स्ट पोझिशनला मूव्ह केला आणि बी कंडक्टर सेकंड पोझिशनला मूव्ह केला, तर त्याचा फरक, त्याचा इफेक्ट काय होणार आहे, इज युअर कंडक्टर और इलेक्ट्रोड बी, इफ युअर कंडक्टर बी और इलेक्ट्रोड बी मूव्स टुवर्ड्स ए च्या जवळ मूव्ह केला तर ई आणि बी मधलं पोटेन्शियल काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे, विच इज नथिंग बट युअर फॉलोअप पोटेन्शियल. आता ऍक्च्युअल रेझिस्टन्स कसा मेजर करतात, ठीक आहे, हे तुम्हाला सांगतो. तर रेझिस्टन्स कसा मेजर करणार याच्यामध्ये, हा जो करंट आहे तो पास केलेला आहे तुमच्या इलेक्ट्रोड ए मधनं. ठीक आहे, ए मधनं इलेक्ट्रोड करंट पास केलेला आहे आणि या करंटचा यूज करून एक पोटेन्शियल क्रिएट केलेला आहे. दॅट पोटेन्शियल इन बिटवीन ई अँड बी, ई आणि बी मध्ये जे पोटेन्शियल क्रिएट केलेलं आहे, दॅट पोटेन्शियल, दॅट व्होल्टेज इज मेजर विथ द हेल्प ऑफ दिस व्होल्टमीटर. इथे एक व्होल्टमीटर कनेक्ट केलेला आहे विच इज इन बिटवीन हा तुमच्या ई आणि बी मध्ये, जो अर्थ इलेक्ट्रोड आहे आणि बी मध्ये कनेक्ट केलेला आहे. तो काय करेल, पोटेन्शियल मेजर करेल ई आणि बी मधलं. ठीक आहे, ई आणि बी मधलं पोटेन्शियल मेजर केलं आणि तुमचा ए मधला करंट माहिती आहे. ठीक आहे, सो इक्वेशन बिकम्स, तुम्हाला व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स इक्वेशन माहिती आहे, V इक्वल्स टू I इंटू R, हे आपलं इक्वेशन आहे अकॉर्डिंग टू ओम्स लॉ सिम्पली. ठीक आहे, सॉरी, ओम्स लॉ नुसार V इक्वल्स टू IR, दॅट इज व्होल्टेज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स. आपल्याला फाइंड आउट काय करायचं, अर्थ रेजिस्टन्स फाइंड करायचं. दॅट इक्वेशन कॅन बी मॉडिफाइड बाय R इक्वल्स टू V बाय I. हे आपलं इक्वेशन आहे रेजिस्टन्स R इक्वल्स टू V बाय I. सो फ्रॉम दिस पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन E अँड B, E अँड B मध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, ठीक आहे, तो दॅट पोटेन्शियल डिफरन्स नथिंग बट व्होल्टेज, आणि हा इलेक्ट्रोड ए मधला जो करंट आहे, ठीक आहे, दॅट इज डायरेक्टली गिवन एज I. सो पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन E and B divided by current through that electrode A, which is nothing but I, will get resistance of that earth electrode or earth resistance. ठीक आहे, आणि त्यासाठी आपण सप्लाय दिलेला आहे. ठीक आहे, इकडे सप्लाय आहे, देन ट्रान्सफॉर्मर, इकडे रिओस्टॅट तुमचं करंट व्हॅरी करण्यासाठी आहे. इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. सो मेन आहे याच्यामध्ये an alternating current is steady state value passes through the earth path E to A, म्हणजे जो A मध्ये करंट पास केलेला आहे तो A to E किंवा E to A पास होणार आहे. देन व्होल्टेज ड्रॉप इन बिटवीन E and B कॅन बी मेजर्ड, म्हणजे E आणि B मध्ये जो व्होल्टेज ड्रॉप होणार आहे तो मेजर करणार आहे आपण विथ द हेल्प ऑफ व्होल्टमीटर. and by using that voltage drop you can find the resistance, that is earth resistance. So earth resistance चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे व्होल्टेज ड्रॉप इन बिटवीन E and B, म्हणजे अर्थ इलेक्ट्रोड आणि जो आपण रेफरन्स इलेक्ट्रोड घेतलेला आहे सेकंड मिडल वाला, तो त्या दोन्ही मधला व्होल्टेज ड्रॉप आपण फाइंड आउट करणार आहे. देन
करंट थ्रू द अर्थ पाथ, म्हणजे ए टू ई किंवा ई टू ए जो करंट पास होणार आहे, जो आपण ॲमीटरने मेजर करणार आहे, विल गेट फायनल व्हॅल्यू ऑफ दिस अर्थ रेझिस्टन्स. ठीक आहे, आपला अर्थ रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे R equals to V upon I. By using follow potential method, by using this formula, you can find value of earth resistance. ठीक है.